हॅलो गाइस, आज आम्ही काय ना देवगडला आणि शिंगणापूरला जाणार आहे. चलो जल्दी जल्दी. चला मित्रांनो, दोस्तांनो, आता आपण जात आहोत फिरायला. कुठे जायचं काय जायचं आपल्याला काय माहित नाही, फक्त तुम्ही आमच्यासोबत जोडून राहा आणि आपण जाऊयात आता. चला. सुट्ट्या एन्जॉय करायला संभाजीनगरला तर गेलो, पण घरात बसून काही सुट्ट्या एन्जॉय होणार आहेत? तर मस्त दुसऱ्याच दिवशी आम्ही निघालो फिरायला जायला. आम्ही निघालो होतो देवगड आणि शनी शिंगणापूर इथे जाण्यासाठी. मस्त चिल्लर पार्टी सगळ्यांना घेत. एका गाडीमध्ये काही एवढी मंडळी बसणार नव्हती, त्यामुळे आम्ही 2 गाड्या केल्या आणि त्यानंतर आम्ही पोहोचलो देवगड येथे. अतिशय सुंदर असं गुरुदेव दत्तांचं मंदिर आहे इथे देवगडला. खूप सुंदर मंदिर आहे. ही मंदिराची जी कमान होती तिथून आतमध्ये 5 किलोमीटर मुरुमे नावाचं गाव आहे. त्या गावामध्ये हे मंदिर आहे. खूपच सुंदर मंदिर आहे आणि एवढं शांत आणि प्रसन्न वाटतं तिथे. हा पार्किंगचा एरिया आहे तिथला. आपण आलेलो आहोत श्री गुरुदेव दत्त क्षेत्र या ठिकाणी देवगड येथे. इकडचं वातावरण एकदम निसर्गरम्य आहे आणि आम्ही सर्व चिल्लर पार्टी, सर्व फॅमिली या ठिकाणी गुरुदेवाच्या दर्शनाला आलेलो आहोत. चला गुरुदेवाच्या भेटीला आपण जाऊयात. त्यानंतर आम्ही सर्वजण मंदिराकडे निघालो. खूप छान वाटत होतं, पण ऊन खूप होतं, त्यामुळे थोडासा उन्हाचा त्रास होत होता. पण मंदिर बघून अतिशय मनाला प्रसन्न वाटले. मंदिराच्या आतमध्ये फोटोग्राफी, व्हिडिओग्राफी अलाउड नव्हती. मग आम्ही तिथून निघालो आणि तिथे मंदिराच्या मागच्या बाजूला पण खूप सुंदर असं तलाव आहे, पण तिकडे आम्ही गेलो नाही ऊन असल्यामुळे. आणि हे आम्ही आता रस्त्यामध्ये घरून जे काही आम्ही जेवण घेऊन आलो होतो ते आम्ही खाण्यासाठी एका रस्त्याच्या साईडला छान असं शेतामध्ये पाणी सोडलेलं होतं विहिरीचं. तिथे आम्ही थांबलो. हिला वाटलेलं मी आरामात त्या पाण्याच्या साईडला पलीकडे जाईल, माझे भाऊ गेले म्हणजे मला पण जाता येईल, पण हिला अजिबात तिकडे जाता आलेलं नाही आणि पाण्यामध्ये पडली. आणि त्यानंतर आम्ही इथेच मस्तपैकी रस्त्याच्या बाजूलाच हे ठिकाण होतं. तिथे छान घरून आणलेली आम्ही शेंगदाण्याची चटणी, भाजी, चपाती सर्व आम्ही सगळेजण एकत्र जेवायला बसलो होतो. आणि इथे एक आजी होत्या, ते आंबे विकत होत्या रस्त्यावरती. आणि असं रस्त्यावरती किंवा शेतामध्ये जाऊन जेवण करायला खूप छान वाटतं तिथे. आणि मस्त बाजूला पाणी चालू होतं. आम्ही तिथेच जेवणाचे डब्बे पण आम्ही क्लीन करून घेतले त्या पाण्यामध्ये आणि मस्त मुलं शेतामध्ये एन्जॉय करत होती. ते छान बेलाचं झाड होतं. आम्ही शनी शिंगणापूरला जाणार होतो, तर माझी ताई तिथनं बेलाची पाने तोडत होती आणि हे दाजी आमचे बेलफळं तिथले जमा केले होते. बेलफळ हे थंड असतं शरीरासाठी. आमचं जस्ट जेवण झालेलं आहे आणि आम्ही या झाडाचे फळं तोडतोय. या ठिकाणी सगळेजण तिकडे उभे आहेत आणि आपण एन्जॉय करतोय, गावावाली फिलिंग जगतोय, त्यामुळे खूप चांगलं वाटतं. आणि मुलांना त्या पाण्यात उतरायचा मोह काही आवरला नाही, त्यामुळे छोट्या मुलांनी पण मस्त पाण्यामध्ये पाय धुवून घेतले. आणि मग आम्ही तिथून थोड्या वेळातच सर्वजण निघालो, कारण की आम्हाला पुढे आणखी बऱ्याच ठिकाणी जायचं होतं. एकाच दिवशी सगळी ठिकाणं कव्हर करायची होती. तर आम्ही आता पोहोचलो, तिथून निघालो आणि शनी शिंगणापूरला पोहोचलो. तर शनी शिंगणापूरच्या एंट्रीलाच हे नवग्रह मंदिर दिसतं लांबूनच. खूप सुंदर वाटलं तिथे सुद्धा. आणि तिथे त्यांनी गरमीमुळे खूप त्रास होत असल्यामुळे छान पाण्याचे फवारे केले होते. बऱ्याच ठिकाणी जागोजागी होते ते आणि खूप छान वाटत होतं. दर्शन पण मस्त झालं. आम्ही दुरूनच दर्शन घेतलं, पण असं एकदम पटकन दर्शन झालं. खूप लाईनला वगैरे थांबावं लागलं नाही. हे आतमध्ये काही मंदिरं होते. हनुमानाचं वगैरे मंदिर आहे तिथे आतमध्ये शनी शिंगणापूरच्या समोरच. इथे हवनकुंड होता आणि मंदिराच्या बाहेर हे सर्व छान त्या नवग्रह मंदिराच्या इथेच हे सगळं केलेलं आहे. हे असे नवग्रह तिथे आहे त्या मंदिराच्या तिथे. थोडं ऊन होतं, उन्हाचा त्रास होत होता, पण असं सतत आपण मंदिरांच्या ठिकाणी कुठे जात नाही, त्यामुळे असं छान वाटत होतं तिथे गेल्यानंतर. आणि मी पहिल्यांदाच तिथे गेली होती, त्यामुळे म्हणजे आणि फॅमिली सोबत सगळ्या माझ्या बहिणींसोबत असल्यामुळे खूप छान वाटत होतं. इथे देवाचे अवतार लावलेले आहेत, तर ते बघून आम्ही त्यानंतर तिथून शनी शिंगणापूरवरून निघालो आणि आम्हाला पुढे जायचं होतं पैठण येथे. तर पैठणला जाता जाताच
त्यामध्ये नगर जिल्ह्यामध्ये घोटण येथे मल्लिकार्जुनेश्वराचं मंदिर आहे. ते मंदिर 12व्या आणि 13व्या शतकात त्याचं बांधकाम झालेलं आहे. अतिशय सुंदर असं मंदिर आहे. म्हणजे एकदम जुनं मंदिर आहे ते. बघता क्षणी दिसेल असं पडकं वाड्यासारखं दिसतं बाहेरून. त्याला पूर्ण तटबंदी असल्यासारखी आहे. खूप जुनं मंदिर आहे आणि खूप छान मंदिर आहे हे. आतमध्ये गेल्यानंतर लक्षात येतं, की ही जी मूर्ती याच्यामध्ये जी पिंड आहे शंकराची, ती थोडी खोलवरती आतमध्ये आहे. बऱ्याचशा ठिकाणी अशीच असते. पण हे बघा दगडी बांधकाम किती जुनं आहे. तर नंतर कळलं, की हे 12व्या आणि 13व्या शतकातील मंदिर आहे. खूप सुंदर मंदिर आहे. इथे एक पुजारी मावशी होत्या. त्या ह्या मंदिराची साफ-सफाई सगळं स्वच्छ ठेवण्याचं काम करतात. मंदिराची देवाची पूजा वगैरे करण्याचं काम त्या करतात. खूप प्रसन्न वाटलं. अशी एवढी जुनी वास्तू बघायला मिळाली आणि अचानक ते दिसलं आणि दाजींना आमच्या माहिती असल्यामुळे आम्ही त्या मंदिरामध्ये गेलो. खूप छान वाटलं तिथे जाऊन. तिथे बाजूला डाव्या बाजूला एक मोठा बारव आहे. अ, विहीर आहे मोठी आणि हे थोडंसं तिथे आजूबाजूला पडलेलं आहे. त्यानंतर आम्ही तिथून निघालो आणि मग आम्ही पुढे पोहोचलो पैठण येथे. पैठणला आम्ही जात होतो, पण उशीरच होत चाललेला आम्हाला. पैठणला पोहोचलो थोड्या वेळामध्ये. कारण की आम्हाला पैठणहून पुढे अ, ज्ञानेश्वर उद्यानला सुद्धा जायचं होतं. आम्ही पटकन गेलो पैठणला आणि त्यानंतर आम्ही तिथे लगेच दर्शन झालं आमचं. दर्शनाला आणि मेन म्हणजे आम्हाला तिथे आरती सुद्धा मिळाली त्या दिवशी. त्यामुळे खूप छान वाटलं आरती मिळाल्यामुळे. पैठण सुद्धा खूप छान आहे. पण थोडंसं वाईट वाटलं, की पैठणला स्वच्छता तेवढी ठेवलेली नाहीये, तर ती ठेवायला हवी. खूप कचरा आजूबाजूला घाण पडलेली होती. अजिबात क्लीनिंग असं वाटलं नाही. नाहीतर बरीचशी आपली मंदिरं खूप छान ठेवलेली आहेत आजकाल. आपल्या देवाची मंदिरं आपण का स्वच्छ ठेवू नयेत? खूप आजूबाजूला म्हणजे कचरा होता तिथे. मंदिर आतमध्ये छान होतं, पण आजूबाजूचा परिसर स्वच्छ नव्हता. तर तेवढा असायला हवा होता. आणि त्यानंतर आम्ही पोहोचलो ज्ञानेश्वर उद्यानमध्ये. खरंच आम्हाला खूप उशीर झाला होता. हे आमचं शेवटचं ठिकाण होतं त्या दिवशीचं आणि तिथे काम चालू असल्यामुळे काही खूप जास्त आम्ही थांबलो नाही. थोडीफार लोकं होती आणि फाउंटन फक्त चालू होते तिथे. पुढे म्युझिकवरचे पण फाउंटन चालू होते, पण आम्ही तेवढ्या लांब काही गेलो नाही, कारण की सगळे दिवसभर प्रवास करून खूप जास्त थकलेले होते. मुलं पण चिडचिड करायला लागलेली आणि मग असं झालेलं आता कधी घरी पोहोचू आणि फायनली मग आम्ही त्या दिवसाचे आमचे सगळे पिकनिक स्पॉट संपलेले होते आणि आम्ही घरी निघालो होतो आणि आम्हाला घरी पोहोचायला त्या दिवशी रात्री 11 वाजले होते. आजचा व्लॉग इथेच एंड करते. तर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज, प्लीज, प्लीज पटकन सबस्क्राईब करा आपल्या YouTube चॅनलला. थँक